गुड आफ्टरनून आशाताई, नमस्कार. तर मी आज पुढील व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. तरी कशा आहात सर्वजणी? मी आता तुम्हाला दुसरा व्हिडिओ कशाबद्दल घेऊन आलेली आहे ती माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ असणार आहे जून 2025 प्रश्नपत्रिका क्रमांक 6. आता आपण प्रश्न पहिला बघू. योग्य पर्याय निवडा. मलेरिया वाहक डासांचे नाव सांगा. तर याचं उत्तर असणार आहे 2 नंबरचं ॲनाफिलीस मादी. 2 नंबर डासांची अंडी नष्ट करण्यासाठी कोणते मासे सोडले जातात? तर याचं उत्तर आहे 2 नंबर गप्पी मासे. तिसरा प्रश्न, कोरडा दिवस किती दिवसांनी साजरा करतात? याचं उत्तर असणार आहे 3 क्रमांक 7 दिवस. चौथा प्रश्न, एका रक्त नमुन्याचे आशांना किती मानधन मिळते? तर या पर्याय नंबर 3 असणार आहे 15 रुपये. डासांची वाढ होऊ नाही म्हणून कोणता उपाय करावा? ज्या ठिकाणी डास येतात त्या ठिकाणी फवारणी करावी. 2 नंबर पाणी साचू देऊ नये. 3 नंबर साठवलेल्या पाण्यावर तेल टाकावे. हे तिन्ही बरोबर असणार आहे म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा. क्ल्यूलेक्स याचं उत्तर असणार आहे हत्ती रोग. 2 नंबरचं 3 नंबर असणार आहे ऑप्शन नंबर 3 असणार आहे. 2 नंबरचं एडिस इजिप्त याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4 डेंग्यू. 4 नंबरचं दूषित पाण्यापासून होणारा आजार. याचं उत्तर असणार आहे अतिसार 1 नंबर. हवेतून होणारा आजार. याचं उत्तर असणार आहे स्वाईन फ्लू. ॲनाफिलीस तिसरा प्रश्न क्रमांक 3 ॲनाफिलीस याचं उत्तर असणार आहे मलेरिया. आता प्रश्न नंबर 3, चुकी बरोबर पर्याय निवडा. तर पहिला प्रश्न काय आहे? कावीळ हा आजार डासांमार्फत पसरतो. तर याचं उत्तर चूक असणार आहे. 2 नंबर क्लोरोक्विनची गोळी ही मलेरिया आजारावर दिली जाते. याचं उत्तर बरोबर असणार आहे. 3 नंबर घाणेरड्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. याचं उत्तर बरोबर असणार आहे. 4 नंबर झिंकची गोळी अतिसार झालेल्या रुग्णांना दिली जाते. याचं पण उत्तर बरोबर असणार आहे. 5 नंबरचा प्रश्न, जानेवारी 2025 पुण्यात गुलेनबारी सिंड्रोम आजार दूषित पाण्यामुळे पसरला आहे. याचं पण उत्तर बरोबर असणार आहे. आता एका वाक्यात उत्तरे द्या. मलेरिया आजार कोणत्या परजीवी जंतूमुळे होतो? तर मलेरिया हा आजार प्लाझ्मोडियम या परजंतूमुळे होतो. प्रश्न क्रमांक 2, डासांची पैदास कुठे होते? डासांची पैदास पाण्यामध्ये होते. प्रश्न क्रमांक 3, डासांची आशांनी हिवतापासाठी कोणती गोळी देणे गरजेचे असते? आशांनी हिवतापासाठी क्लोरोक्विन ही गोळी देणे गरजेचे असते. नंबर 4, दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांची नावे सांगा. तर दूषित पाण्यापासून होणारे आजार अतिसार, कॉलरा, विषमज्वर म्हणजेच टायफॉइड, अमांश, हेपॅटायटिस ए आणि पोलिओ इत्यादी आजार होतात दूषित पाण्यापासून. तर नंबर 5, डेंग्यूचा प्रसार कोणत्या डासांमार्फत होतो? डेंग्यूचा प्रसार एडिस इजिप्त या डासामार्फत होतो. तर अशाच आपल्या प्रश्नपत्रिका इतकीच. तुम्ही आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. कमेंटमध्ये काय पाहिजे, काय हवं आहे ते सांगा. धन्यवाद.